हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे हे तुम्हाला समजलंच आहे की सतत आळस, कंटाळा, थकवा जाणवतो आपल्याला आणि हे साधारणतः 35-40 नंतर आपल्याला असं व्हायला लागतं. हे कशामुळं होतं? तर कारणं आणि उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर स्वतःला आणि घराला मी मेंटेन कसं ठेवते त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर कधी-कधी आपल्याच घरात आपल्याला असं निराश, अस्वस्थ, उदास वाटतं. काही करायला, काम करायला उत्साह राहत नाही आणि अगदी डिस्टर्ब होऊन जातो आपण. तर हे कशामुळं होतं? आणि आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये असं बऱ्याचदा होतंच. तर आता हे नेमकं कशामुळे होतं? तर एकतर बघा, आहार तुम्ही व्यवस्थित घेत नाहीत, त्यामुळे वीकनेस जाणवतो, थकवा येतो. म्हणजे एकतर बॉडीमध्ये काहीतरी प्रोटीनची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता असते किंवा आपण वेळेवर काही खात नाही आणि पाणी वेळेवर भरपूर पित नाही किंवा एखादा विचार डोक्यामध्ये निगेटिव्ह आला तर बघा आपण निगेटिव्ह आपला मेंदूसुद्धा निगेटिव्ह विचार करायला लागतो आणि आपण असं निगेटिव्ह विचारांचा खूप गोंधळ होतो आपल्या डोक्यामध्ये आणि मग आपण असं करता करता एक विचार आला की आपण 1000 विचार करता करता आपण डिप्रेसमध्ये जातो. तर ह्या गोष्टी होत असतात. त्यामुळे कधीही आपण पहिले आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. आपलं मन आपण आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा. काय केल्याने आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं किंवा आनंद मिळतो, समाधान मिळतं त्या गोष्टीतून, त्या गोष्टी आपण करायच्या. आता मी तुम्हाला सांगते, जर असं होत असेल तर सर्वात प्रथम सकाळी तुम्ही लवकर उठतच असाल आणि जे कोणी उठत नसेल तर त्यांनी सकाळी उठायची सवय करायची. सकाळी जर तुम्ही उठलात तर बघा, पहिले आपल्या दोन्ही हातांकडे बघून आपण उठल्यानंतर 1-2 मिनटं उठल्याबरोबर त्याच जागेवर शांत बसायचं आणि डोळे झाकून आपण एखाद्या स्वामींचं किंवा तुम्ही कोणाचंही नामस्मरण करू शकता. ज्या देवावर श्रद्धा भक्ती असेल तुमची तर त्या देवाचं नामस्मरण करायचं आणि पॉझिटिव्ह विचार करूनच आपण अंथरुणातून उठायचं आहे. म्हणजे आज मी ह्या गोष्टी भले ते अशक्य असेल पण ते तुम्ही पॉझिटिव्हच त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे. काय जे तुम्हाला दिवसभरामध्ये तुमचं टाईम टेबल असेल, काही काम करायचं असेल किंवा काही तुम्ही नियोजन केलं असेल तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि पॉझिटिव्ह विचारानेच तुम्हाला उठायचं आहे. सकाळी दोन्ही हातांकडे बघून देवाचं नामस्मरण करून जे काही तुम्ही दिवसभरात ठरवले ते बोलायचं आणि पॉझिटिव्ह विचारानेच उठायचं आहे. उठल्यानंतर बघा, तुम्हाला सर्वात प्रथम मी तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की काही सवयी अशा करायच्या आपल्या शरीरासाठी. आता बॉडीमध्ये भरपूर सारे फॅट्स असेल, वजन वाढलेलं असेल तर तुम्हाला कोमट पाणी सकाळचं घ्यायचं आहे आणि कोमट पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायला सुरुवात करा. घेत असाल तर बेस्ट आहे, नसेल तुम्ही करत नसाल असाल तर तुम्ही सवय करा. तर असं करा आणि दिवसभरामध्ये काही चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. आता बघा, इथे मी पक्ष्यांना बघा असं पाणी ठेवते. आता हे आत्मा एखाद्या मुक्या वयाचा जरी आत्मा शांत झाला तरी आपल्याला त्याचं समाधान मिळतं. तर असं तुम्ही बघा, एखाद्या गरजूची गरज करा दिवसभरामध्ये किंवा असं पक्ष्यांना धान्य, मुंग्यांना साखर ठेवा. घरी आलेल्या अतिथीला तुम्ही पाणी, चहा, कॉफी देऊनच तुम्ही पाठवायचं आहे. त्याचबरोबर सर्वांशी प्रेमाने वागायचं किंवा तुम्ही शांत मन ठेवून देवाचं नामस्मरण करा. स्वामींचं तुम्ही 11 माळी जप करा. बघा, तुम्हाला खूप फ्रेश वाटेल जर असं होत असेल, तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल तर. आणि पॉझिटिव्ह गोष्टींनीच तुम्ही सुरुवात करायची आहे दिवसाची आणि पॉझिटिव्हच राहायचं आणि त्या दिवसभरामध्ये पॉझिटिव्हच विचार करायचा आणि आहार व्यवस्थित घ्या. नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण टाईम टू टाईम वेळेवर करत चला. आता मी सगळ्या गोष्टी घरामध्ये म्हणजे सगळ्यांना टाईम देऊन सगळ्या गोष्टी सगळ्या घड्याळाच्या काट्यावर व्यवस्थित तिथल्या तिथे करून पण स्वतःला मी वेळ देते. तर हे सगळं लवकर उठल्याचे फायदे आहेत. म्हणजे जर लवकर उठलो तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. नाही तर तुम्ही जर उशिरा उठले तर आळस, कंटाळा, थकवा येणार. मग उशिरा उठलं की मग पुन्हा आपला अर्धा 1 तास मोबाईलमध्ये स्क्रोल करण्यात जातो. मग नंतर एखादं जर आपण काही टॉपिक बघितलं किंवा एखादं जर काही असू द्या, एखादे जर निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये आला तर मग ते दिवसभरात आपलं मन डिस्टर्ब होतं आणि तोच आपला मेंदू तोच विचार करायला लागतो आणि असं करूनच आपण डिप्रेसमध्ये जाऊनच आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात आणि निगेटिव्ह विचार करायला लागतो आपण.
तर सर्वात प्रथम आपण दुसऱ्या दिवशीचं आपलं जे कामांचं टाईम टेबल नियोजन आहे ते आदल्या दिवशीच आपण करून ठेवायचं आहे आणि सकाळी आपण लवकर उठूनच कामांची सुरुवात करायची आहे. सकाळी उठल्याबरोबर बघा कोमट पाणी घ्यायचं, त्यानंतर बघा हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे. स्वतःसाठी वेळ काढा तुम्ही आणि स्वतःला फिट ठेवायचा प्रयत्न करा. हलकेसे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही व्यायामाचे प्रकार, कार्डिओ, झुंबा, स्ट्रेचिंगचे प्रकार, सूर्यनमस्कार, भरपूर सारे प्रकार आहेत, तुम्ही काहीही करू शकता. त्यानंतर तुम्ही हेल्दी नाश्ता घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये प्रोटीन हे आलंच पाहिजे. मग जर तुम्ही नाश्ता प्रोटीनयुक्त भरपूर केला भरपेट, तर बघा तुम्हाला कामं करायला अगदी एनर्जी येईल, दिवसभरामध्ये थकवा जाणवणार नाही आणि फ्रेश जाणवेल. का तर तुमचं पोट भरलेलं असतं. तर पोट भरलेलं असल्यानंतर बघा आपल्याला सारखं खाण्याच्या ज्या क्रेविंग्स असतात त्यासुद्धा जागेवर थांबतील. आणि त्याचबरोबर आपण घरामध्ये बघा असं जर कामांचं टाईम टेबल केला, तर हाऊसवाईफ जरी असलं तर घरात भरपूर कामं असतात, काढली तर भरपूर असतात. टापटीप स्वच्छता, क्लिनिंग, पुन्हा फर्निचर वगैरे असतं पुसायला, त्याचबरोबर दळणं, भाजीपाला वगैरे निवडायचा असतो, भाज्या क्लीन करायच्या असतात, त्याचबरोबर बाथरूम, हॉल, बेडरूम, फरशा पुसायच्या असतात, भरपूर सारी कामं असतात. याचा टाईम टेबल बनवायचा आणि एकदा कामांना सुरुवात केली की झटपट 1 तासामध्ये ही कामं उरकायची. नंतर स्वतःला वेळ द्यायचा, नंतर देवपूजा, असं टाईम टेबल बनवा स्वतःसाठी आणि नंतर तेच फॉलो करा तुम्ही. बघा तुम्हाला छान वाटेल आणि तुमच्याच कामावर तुम्ही फोकस करा. इतर गोष्टींकडे तुम्ही बाहेर जेवढं लक्ष तुम्ही कमी द्याल तेवढं तुम्ही फ्रेश राहाल. घर टापटीप स्वच्छ ठेवायचं. जसं आपण स्वतःला टापटीप स्वच्छ ठेवतो तसंच घराला देखील ठेवलं तर बघा ती आजूबाजूला जी आपण पॉझिटिव्ह वातावरण, पॉझिटिव्हिटी क्रिएट झाल्यानंतर आपल्याला फ्रेश जाणवतं. जर घरामध्ये खूप पसारा असेल, जाळ्या जळमटं असतील, घरामध्ये दिवा लावलेला नसेल, देवपूजा होत नसेल, तर त्या घरामध्ये अस्वस्थ, अगदी बघा निगेटिव्हिटी तयार होते आणि निगेटिव्हिटी तयार झाल्यानंतर आपल्याला हे सगळं जाणवायला लागतं की मग अडीअडचणी येतात, आपल्याला अस्वस्थ वाटतं, मग घरामध्ये सारखी चिडचिड होते, याचा राग त्याच्यावर, त्याचा राग याच्यावर निघतो आणि मग आपलं माइंड फ्रेश नसतं आणि नंतर त्याचे सगळे परिणाम आपल्या चेहऱ्यावर, बॉडीवर होतात आणि मग नंतर मग बघा आपण पूर्ण अस्वस्थ, आपली स्किन निस्तेज दिसायला लागते, चेहरा टवटवीत, तजेलदार दिसत नाही. त्यामुळे नेहमी मनाचा विचार करा, मन आनंदी ठेवा. तुम्हाला काय आवडतं त्या आवडीनिवडी तुम्ही जपा. घरामध्ये, फॅमिलीमध्ये तुम्ही बिझी राहा. तुमच्या स्वतःच्या कामाकडे तुम्ही फोकस करा. बघा किती छान वातावरण राहील घरामध्ये. हे मी स्वतःमध्ये बदल केले काळानुसार. त्यानंतर स्वतःला काय आवडतं, घरातल्यांना काय आवडतं, त्या गोष्टी तुम्ही जपल्या की बघा सगळे आनंदी राहतील आणि त्याचबरोबर स्वतःच्यासुद्धा हेल्थची आपण काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे. आता सकाळचं तुम्ही प्रोटीनयुक्त नाश्ता केला, त्यानंतर भरपूर पाणी प्यायचे, सारख्या तुम्ही बॉटल अशा भरून ठेवायच्या आहेत बेडरूम, हॉल, किचन, घरामध्ये. मग जिथं लक्ष जाईल तिथं तुम्ही बसले की लगे पाणी पिलं जातं आणि आठवणीने पाणी प्यायचं. जेवढं पाणी पियाल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे. त्यानंतर घरातली कामं आपण जर बघा वेळच्या वेळेवर सगळी जर कामं केली तर खूप फ्रेश वाटतं आणि भरपूर सारी कामं होतात दिवसभरामध्ये आणि एखादं काम आपण एक्स्ट्राचं केलं तर आपलं मन खूप सुखावतं बघा. आता इथे बघा मी सगळी घरातली कामं आवरली आणि दुपारच्या वेळामध्ये मग एखादी रेसिपी किंवा मग व्हिडिओ शूट केलेलं एडिटिंग करायचं किंवा स्वतःला छान आवरायचं. स्वतःला आठवड्यातून एकदा आपण स्वतःलाही पॅम्पर केलं पाहिजे. स्वतःला जसं आपण ठेवतो तसं घरामध्ये सुद्धा स्वच्छता, क्लिनिंग, देवपूजा, भरपूर सारी कामं असतात. बाथरूम क्लिनिंग करायचं असतं, किचन डीप क्लिनिंग करायचं असतं, त्याचबरोबर देवपूजा असते, पुन्हा बाकी कपाटातली कपडे वगैरे आवरायला काढायची. असं काही ना काही जर करत राहिलो तर आपलं माइंड अगदी फ्रेश राहतं आणि आपण नेहमी कामात व्यस्त असलो ना तर आपल्या डोक्यात नको ते विचार येत नाहीत. आता दुपारच्या वेळात बघा मी अशी एक्स्ट्राची कामं माझी जी काही असतात ती मी काढत असते. आता मला तूप बनवायचं असतं, कधी भाज्या वगैरे दुपारच्या क्लिनिंग करते, कधी मग असं दळणं वगैरे करून ठेवली तर मग पटकन आता सकाळी लवकर उठायचं असतं, मुलांना सरांना टिफिन असतो, नवऱ्याला, मग त्यामुळे मग धावपळ होत नाही किंवा आठवड्याभराची तयारी मी अशी करून ठेवते. दाण्याचा कूट करायचा किंवा काही पावडर करून ठेवायची डाळ तांदळाची, म्हणजे पटकन वाटण नसलं तरी पटकन भाजी करता येते किंवा लसूण वगैरे आलं लसणाची पेस्ट अगदी 2-2, 3-3 दिवसाची बनवायची. फार पण दिवस बनवून ठेवायचं नाही. फ्रीजमधलं जास्त शिळं अन्न किंवा जास्त दिवसांच्या भाज्या वगैरे पण खूप असं फ्रीज असं ठेवायचं नाही आहे अगदी भरून. काही आपण बघतो की फ्रीजमध्ये खूप असं काही ठेवायला जागा नसते, एवढं 8-8, 10-10 दिवसांच्या पेस्ट वगैरे करून ठेवतात. तसं करून ठेवू नका, उगाच आजार जडतात आणि फ्रेश बनवत चला. मसाला किंवा तुम्ही
कसली आलं लसणाची पेस्ट जरी बनवली तरी ती 2-2, 3-3 दिवसांनी फ्रेश बनवत चला. महिन्यातून एकदा फ्रीजची डीप क्लिनिंग करायची. असं काही ना काही कामात आपण व्यस्त राहायचं. दुपारच्या वेळामध्ये अशी कामं आपण करत राहायचं, म्हणजे आपलं माइंड पण फ्रेश राहतं. आता इथे बघा मी ताक केलं, म्हणजे लोणी काढलं आणि ते कढायला ठेवून तूप करायला घेतलेलं होतं. त्यानंतर असं बघा दुपारच्या वेळात मी पातळ ताक असं चाट मसाला किंवा मग त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट घालून असं दुपारच्या वेळात घेते. आठवड्यातून 3 ते 4 वेळा मी पातळ ताक घेत असते. असं फ्रेश मटक्यात दहीसुद्धा वेगळं लावते खाण्यासाठी. आणि आता इथे बघा तूप हे घरचं साजूक तूप बनवलं आणि मी जे काही बनवते ते घरचंच बनवून मी असं बनवत असते. आहारातसुद्धा त्याचा असा समावेश करते. तर आता साजूक तूप मी असं घरगुतीच बनवते. मी कधी विकतचं आणत नाही. आता जरी कधी मुलांसाठी पावभाजी वगैरे बनवली तरी पण पाव मी असे साजूक तूप लावूनच असे तव्यावर गरम करत असते, भाजत असते. कधीच मी बटरचा यूज करत नाही. म्हणजे असं हेल्दी आपण खायचं आहे, आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे ह्या गोष्टी आपण पडताळायच्या आणि त्यानंतर आपण त्या पद्धतीनेच आहार घ्यायचा आहे. उगाचच बाहेरचं फास्ट फूड खायचं, सतत काही ना काही खात राहायचं, बाहेर जायचं, तर मग याने कसं आपलं आरोग्यसुद्धा राहत नाही. आणि आरोग्य ठेवायचं असेल जपून तर मग आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात वेळेमध्ये. आता इथे बघा मी पातळ ताक बनवलं होतं, तर विचार केला की संध्याकाळचं कढी बनवावी. मग असं फ्रेश ताकाची कढी बनवली ना तर खूप आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबट खायचं मन होतं आणि असं चटपटीत खायचं, तर मग हे असं कढी वगैरे बनवली तर मस्त अशी ज्वारीची भाकरी चुरून एक नंबर लागते आणि वजन पण आपलं मेंटेनमध्ये राहतं. तर आता इथे बघा मुलांना मी इव्हिनिंगला इथे सोया चिली केलेला आहे. तर एवढं छान लागतं ना. सोयाबीन गरम पाण्यामध्ये असे 2 मिनटं ठेवायचे, ते फुलून वरती आल्यानंतर पूर्ण पाणी त्यातलं काढवायचं पिळून आणि त्यानंतर ते कॉर्नफ्लोअर आणि आलं लसणाची पेस्ट वगैरे, लाल तिखट, मीठ, मिरची वगैरे टाकून असं शॅलो फ्राय करायचं आणि त्यानंतर बघा शिमला मिरची, कांदा, टोमॅटो असं स्क्वेअर शेपमध्ये कापून ते असे शॅलो फ्राय करायच्या भाज्या. यामध्ये ॲडिशनल तुम्ही कोबी वगैरे पण अजून काही टाकू शकता. तर त्यामध्ये कॉर्न वगैरे असं टाकलं तरी मुलांना हेल्दी आणि वेगळं काहीतरी. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर मुलांची एक फरमाईश असते, मग त्यावेळेला तुम्ही असं हेल्दी बनवून दिलं तरी मुलं पण खुश होतात आणि आपल्यालासुद्धा असं बघा आहारातूनच आपल्याला सगळे घटक मिळतात, शरीराला जीवनसत्व मिळतात. त्यामुळे आपण पालेभाज्या, फ्रूट सॅलड असं खाल्लं पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. बॉडी आपण जेवढी हायड्रेट ठेवू तेवढं आपलं बॉडी छान राहते, आतून कूल राहते आणि आपण सीझननुसार आपण आहारामध्ये आपल्या डेली रुटीनमध्ये बदल करायला हवेत. तर असं आपण बदल करायचे आहेत. एक हाऊसवाईफसाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरू शकतो असं मला वाटतं. कारण हाऊसवाईफ म्हटलं तर घरामध्येच असतं आणि घरामध्ये म्हटलं तर भरपूर सारी कामं असतात. त्याच्याबरोबर आपण स्वतःच्या हेल्थचीसुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही फिट असाल, आनंदी, फ्रेश असाल तर बघा घरातले सगळेच फ्रेश आनंदी असतात. घरातलं आपण जर मुलं आईला बाबांना कॅच करतात. जर आई बाबा फ्रेश असेल तर मुलंसुद्धा हॅपी राहतात. त्यामुळे आपण नेहमी स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण नको त्या गोष्टींचा जास्त विचार करतो आणि नको त्या गोष्टींमध्येच आपण गुरफटून स्वतःला घेतो. तर ज्या गोष्टींमधून काही आउटपुट निघत नाही, ज्या गोष्टींचा आपण विचार केल्याने काही फायदाच नाही, तर त्या गोष्टी आपण कशाला विचार करत बसायचा त्या गोष्टींचा, मला असं वाटतं. त्यामुळे आपण काळानुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. स्वतःला छान ठेवा, ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा, एखादा आठवड्यातून हेअर पॅक लावा तुम्ही किंवा हेअर कट करा, छान फेस पॅक लावा, स्वतःला छान ठेवा आणि नेहमी बघा दिवसभरात असं छान चेहऱ्यावर पाणी मारलं तरी आपण खूप फ्रेश राहतो. तर असं ह्या सवयी आपण स्वतःला लावणं गरजेचं आहे वाढत्या वयामध्ये. कारण 35शी-40शी नंतर काय होतं, इथून मागचे जे दिवस असतात ते आपल्याला फॅमिली, मुलं, लहानाची मोठी करण्यामध्ये गेलेले असतात आणि जेव्हा एकदा 40शी पार केल्यानंतर आपल्याला एक आजार जडतात. आपलं बॉडी स्थूल ढिली पडलेली असते, वजन वाढलेलं असतं, फॅट्स वाढलेले असतात, चेहरा निस्तेज दिसायला लागतो आणि जेव्हा आपण रिलॅक्स होतो आणि आपण स्वतःला आरशात बघतो त्यावेळेला खूप काही चेंज झालेलं असतं. त्यामुळे आत्तापासूनच ह्या सवयी करा, स्वतःचं टाईम टेबल बनवा, स्वतःला फ्रेश ठेवा, आनंदी ठेवा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही करा. कोणाकडे बाहेरच्यांकडे लक्ष न देता तुम्हाला तुमच्या फॅमिलीला काय आवडतं त्या आवडीनिवडी जपल्या ना तर संपलं सगळं. मग तुम्ही कायम फिट राहाल बघा. तर आता इथे बघा मी सोया चिली वगैरे असं बनवलेलं आहे मुलांसाठी आणि मस्त असं एक रेसिपी बनवली. रेसिपी पण झाली, त्याचबरोबर मुलं पण खुश झाली आणि आपल्याला छान हेल्दी
ब्रेकफास्ट पण मिळाला. तर असं हे आपण रुटीन ठेवायचं आहे. आणि दिवसभरामध्ये भरपूर आपण असं काही ना काही कामांचं नियोजन केलं तर भरपूर कामं होतात आणि त्याचबरोबर आपण स्वतःला पण वेळ देतो. पण तुम्ही जर सारखंच फास्ट फूड खात बसले, मोबाईल स्क्रोल करत बसले, तर मग याने वजन पण वाढेल, तुम्ही फिट राहणार नाही आणि प्लस घरसुद्धा मेंटेन राहणार नाही. त्यामुळे स्वतःबरोबर घराला पण मेंटेन ठेवा. घरामध्ये भरपूर कामं असतात बघा. आता इथे एवढं मोठं घर मेंटेन ठेवणं म्हणजे सोपं नाही आहे. काही काही बघा हाऊसवाईफ असूनसुद्धा त्यांच्याकडे मेड येतात. फरशी पुसायला येतात, जेवण बनवायला येतात किंवा क्लिनिंग करायला येतात किंवा भांडी वगैरे क्लीन करायला येतात. तर मला असं वाटतं की मेड न ठेवता आपण जर स्वतः असं टाईमटेबल बनवून जर घरामध्ये दिवसभरामध्ये जर आपण हलतं चालतं शरीर ठेवलं, असं रुटीन ठेवलं तर आपण फिट राहू शकतो. तर बघा मला असं वाटतं. त्यामुळे मी कुठलीही कशालाही मेड न ठेवता मी सगळी कामं टोटली स्वतः हाताने करते आणि ही पहिल्यापासूनच मला सवय आहे. मला जुळी मुलं आहे. माझं पण सिझर झालेलं आहे. सी सेक्शन नंतर मी माझं 12 किलो वेट म्हणजे लॉस केलेला आहे. 12 किलो वजन कमी करून मी स्वतःला आता फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. अजूनही मला 2 ते 3 किलो वजन कमी करायचं आहे आणि आता झटक्यात माझं 5 किलो वजन कमी झालं 2 महिन्यापूर्वी. तर मी त्याच्याबद्दल पण तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत की मी कशा पद्धतीने माझं वेट लॉस केलेलं आहे. तर असं आपण स्वतःला जर फिट ठेवलं तर आपल्याला आजार जडणार नाही. आता बघा मी इव्हिनिंगचा चहा बनवते, पण मी साखर पूर्णपणे बंद केली. साखर विदाऊट शुगरचा फक्त मी चहा पावडर, वेलची पूड टाकून घेतला आहे. इवन मी गूळसुद्धा टाकलेला नाही चहामध्ये. म्हणजे अशा हळूहळू मी सवयी केल्या. लगेच सवयी कुठल्या एखाद्या लागलेल्या असतात त्या अचानक आपल्याला बंद करता येत नाही. त्यामुळे हळूहळू करा. तुमच्या आहारामध्ये, तुमच्या रुटीनमध्ये हळूहळू बदल करून तुम्ही स्वतःला फिट ठेवा. आता इथे बघा मी ताकाची कढी बनवते बिना वाटणाची. एवढी हेल्दी आणि एवढी छान टेस्टला लागते ना, तर एकदा अशी नक्की बनवून बघा. आता तेल टाकलं, त्यामध्ये जिरी, मोहरी टाकली, कढीपत्ता फ्रेश टाकला आणि लसूण अगदी बारीक चिरून टाकायचं त्यामध्ये. आणि त्यानंतर बघा इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. हळद पावडर टाकली. छान तडका बसू द्यायचा फोडणीला आणि त्यानंतर हे जे ताक आहे ना, ताकामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं पहिले आणि नंतर ते त्यामध्ये ओतायचं आणि चवीनुसार खडा मीठ टाकते. त्यानंतर थोडासा गूळ टाकायचा. आंबट गोड चव खूप छान लागते आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि मस्त ज्वारीची भाकरी चुरून खायची. तर असं मी हेल्दी बनवते, असं माझं रुटीन मी ठेवते आणि मला खूप फ्रेश वाटतं. काळानुसार मी स्वतःमध्ये बदल केले. त्यामुळे मीच काय तर माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलेलं आहे. माझं जीवनच बदललं आहे आणि एवढं छान वाटतं, फ्रेश वाटतं. फॅमिली, माझं स्वतःचं काम, पुन्हा घर, स्वतःला मेंटेन ठेवायचं, फिट ठेवायचं, आहार, रेसिपी बनवायच्या, त्याच्यावर मुलांकडे लक्ष द्यायचं. कधी छान स्वतःला तयार करायचं, स्वच्छता, क्लिनिंग, पुन्हा देवपूजा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्ण माझा दिवस बिझी जातो आणि एवढी मी हॅपी राहते ना, तर मला काही कामांचा थकवा, आळस, कंटाळा अजिबात जाणवत नाही. प्रत्येक काम मी उत्साहाने करते आणि तसंच रात्रीच्या जेवणात अशी ज्वारीची भाकरी करा. खूप छान पचायला हलकी आहे, चवीलाही छान लागते आणि असं कढी आणि ज्वारीची भाकरी, वाव मस्तच. तर असं हे माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि असं जर रुटीन प्रत्येक गृहिणीने ठेवलं तर कायम ती फ्रेश, स्मार्ट, सुंदर गृहिणी बनू शकते असं मला वाटतं. आणि काळानुसार आपण स्वतःमध्ये बदल करायला हवे. ट्रेंडिंगनुसार ड्रेसिंग करा, छान हेअर कट करा, छान स्वतःला पॅम्पर करा. बघा खूप छान वाटेल. तुम्ही कायम फ्रेश राहाल. अजिबात तुम्ही नाराज, निराश किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटणार नाही, थकवा वाटणार नाही. आणि जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करतो, जेव्हा आपल्याला छान वाटायला लागतं, तेव्हा आपलं मनच छान फ्रेश, आनंदी होतं आणि जेव्हा तुमचं मन फ्रेश असेल तेव्हा तुम्ही छान दिसाल. तर व्यायामाची सवय लावा. व्यायाम केल्याने शरीर फिट राहतं, पिरियड्स रेग्युलर येतात. पिरियड्स रेग्युलर जर आले तर वाढत्या वयामध्ये स्किन छान राहते, टवटवीत तजेलदार दिसायला लागते, डोळ्यांची दृष्टी चांगली राहते. त्यामुळे व्यायामाची सवय ही पहिली लावा. व्यायाम आणि आहार ह्या 2 गोष्टींकडे जर तुम्ही फोकस केला तर बघा काहीच तुम्हाला आजार होणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला कधी अस्वस्थ वाटणार नाही. तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल आणि ॲक्टिव्ह राहाल कायम. आणि दिसायला तर एवढं म्हणजे तुम्ही बघा स्वतःला एवढे बदलून जाल ना की तुम्हाला असं वाटणार पण नाही की मी अशी होते आणि अशी झाले असं वाटेल. तुम्ही 50शीसुद्धा 30शीचे दिसायला लागाल.
आणि नको त्या गोष्टींचा फार विचार करू नका. जे व्हायचं आहे ते होतच असतं आणि जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच देव घडवून आणतो. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. पॉझिटिव्ह ठेवल्याने सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतात आणि पॉझिटिव्हच झाल्यासारखं वाटतं आपल्याला. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा. कोणी काही का म्हणेना, कोणाकडे लक्ष न देता आपल्याला काय चांगलं वाटतंय ह्या गोष्टी आपण पहिल्या जोपासल्या पाहिजेत आणि आपल्याला आवडतंय ना मग आपण ते बिंदास करायचं. मन सोक्त मन खुलास जगा तुम्ही. आपला स्वभाव हा रॉयल असला पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी बघा मन आपलं साफ असेल ना तर आपल्यासोबत चांगलंच होतं. देव आपली कधीच फसवणूक होऊ देत नाही. त्यामुळे मन साफ ठेवा, छान विचार ठेवा. तुम्हाला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करा. तुमच्या आवडीनिवडी जपा. एखादं छान बघा, रील्स बनवा. तुम्ही एखाद्या फॅमिलीसोबत मूव्ही बघा किंवा एखादं छान बघा. तुम्ही डान्स आवडत असेल तर डान्स करा. स्वतःला छान ठेवा तुम्ही. सॉन्ग ऐका किंवा बघा एखादं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात. आता प्रत्येकाला कशात ना कशात आवड असते. तसं तुम्ही त्या कामामध्ये बघा अगदी व्यस्त राहिलात ना तर नको ते विचार डोक्यात येत नाही आणि माइंड छान राहतं. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.